श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। उद्या आहे पितृपक्षातला पहिलाच मोठा शुक्रवार, तर आपल्याला उद्याच्या दिवशी अशा ठिकाणी एक स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यासोबतच तुळशीला एक वस्तू देखील आपल्याला अर्पण करायची आहे। जर आपण उद्या एक स्वस्तिक आणि ही जी वस्तू आहे तर ती तुळशीला अर्पण केली तर आपल्याला अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल आणि आपल्या सर्व काही ज्या पैशांच्या अडचणी आहेत तर त्या सर्व अडचणी सुद्धा दूर होतील आणि लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग देखील आपल्याला मोकळे होतील आणि 7 जन्माची दरिद्रता सुद्धा आपली नष्ट होईल। असा हा एक अत्यंत प्रभावशाली उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी करायचा आहे। आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवस हा कोणत्या ना कोणत्या देवी देवतांना समर्पित असतो। त्याचप्रमाणे शुक्रवार हा माता लक्ष्मीला समर्पित असतो आणि या दिवशी माता लक्ष्मीची पूजा, आराधना, सेवा ही केली जाते। तिला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय देखील केले जातात आणि हे उपाय जर आपण शुक्रवारच्या दिवशी जर केले तर त्या उपायांचं 100% आपल्याला फळ मिळत असतं। तर तुळस ही भगवान विष्णूंना सर्वात जास्त प्रिय आहे आणि तुळशीला विष्णुप्रिया असं सुद्धा म्हटलं जातं। तुळशीला जेव्हा आपण जल अर्पण करत असतो किंवा पाणी अर्पण करत असतो तर त्यामध्ये एक तुळशीचं पान ठेवणं आवश्यक असतं। जेव्हा आपण हे जल अर्पण करत असतो किंवा नैवेद्य आपण देवी देवतांना जेव्हा दाखवत असतो तर तेव्हा सुद्धा आपण त्या नैवेद्यावरती तुळशीचं एक पान ठेवत असतो आणि असं केल्यामुळे साक्षात देवी देवता तो जो नैवेद्य आपण दाखवलेला आहे तर तो ग्रहण करत असतात असं म्हटलं जातं। त्यामुळे आपल्या घराच्या अंगणामध्ये तुळशीचं एक वृंदावन किंवा तुळशीचं एक रोपटं असणं अत्यंत महत्त्वाचं आहे। तुळशीचं जर रोपटं आपल्या घरामध्ये असेल किंवा तुळशीचं जर वृंदावन आपल्या घरामध्ये असेल तर आपल्या घरावरती कधीही कोणत्याही प्रकारचं संकट येत नाही। तुळस ज्या ठिकाणी असते तर त्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये सुद्धा सकारात्मक ऊर्जा असते आणि त्यामुळे तुळशीची आपण खूप काळजी घेतो तरी सुद्धा कधी कधी काय होतं तर तुळस जी आहे तर ती सुकून जाते। तर त्यावेळी आपल्या घरावरती किंवा आपल्या घरामध्ये एखाद्या व्यक्तीवरती एखादं संकट येणार असतं आणि त्यामुळे स्वतः तुळस जी आहे तर ती ते संकट आपल्यावरती ओढून घेत असते। ज्या वेळेला तुमची जी तुळस आहे तर ती जेव्हा सुकून जाते तर त्यावेळेला आपण तिची कितीही काळजी घेतली तरी सुद्धा ती तुळस जी आहे तर ती जळून जात असते। इतकं महत्त्व आपल्या हिंदू धर्मामध्ये या तुळशीचं असतं। तसेच स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक मानलं जातं। जेव्हा आपण एखादं शुभ कार्य करत असतो किंवा एखादी पूजा करत असतो तर त्यावेळेला सर्वप्रथम आपण स्वस्तिक हे काढत असतो आणि त्या स्वस्तिकाची सर्वप्रथम आपण पूजा करत असतो आणि त्यानंतरच त्या शुभ कार्याची सुरुवात होते। इतकं महत्त्व या स्वस्तिकाला असतं। स्वस्तिकाचा सूचक अर्थ कल्याण असा होतो। प्रत्येक स्वस्तिकामध्ये सूर्य, इंद्र, वायू, पृथ्वी, लक्ष्मी, विष्णू, ब्रह्मदेव, शिव, पार्वती, श्री गणेश अशा अनेक देवी देवतांचा समावेश या स्वस्तिकामध्ये असतो आणि स्वस्तिक हे शांती, समृद्धी त्यासोबतच मंगल याचे प्रतीक सुद्धा मानलं जातं। तर पहा उद्याच्या दिवशी आपल्याला कुठे स्वस्तिक काढायचं आहे तर आपल्याला उद्याच्या दिवशी सर्वप्रथम जे स्वस्तिक आहे तर ते आपल्या घराच्या उंबरठ्यावरती काढायचं आहे। जर आपण हे स्वस्तिक आपल्या घराच्या उंबरठ्यावरती काढलं तर सर्व जे काही वास्तुदोष आहे तर ते सर्व दूर होतील आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल। आता हे जे स्वस्तिक आहे तर ते तुम्ही तुमच्या घराच्या उंबरठ्यावरती काढू शकता किंवा घराचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे तर त्यावरती सुद्धा तुम्ही हे स्वस्तिक काढू शकता। स्वस्तिक काढताना आपल्याला एक हळदीचं काढायचं आहे आणि कुंकवाचं काढायचं आहे। शुक्रवारच्या दिवशी आपण हे जे स्वस्तिक काढणार आहोत तर ते स्वस्तिक आपल्याला कुंकवाने काढायचं आहे आणि हे जे स्वस्तिक आपण जेव्हा काढणार आहोत तर त्या स्वस्तिकाच्या बाजूला 2 आपल्याला लाईन मारायला अजिबात विसरायचं नाहीये। म्हणजे दोन ज्या रेषा असतात तर त्या आपल्याला स्वस्तिकाच्या बाजूला काढायच्या आहेत। तर ह्या ज्या रेषा असतात म्हणजे या ज्या लाईन्स असतात तर त्या एक मर्यादा असते असं म्हटलं जातं। आपण हे स्वस्तिक आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती किंवा उंबरठ्यावरती जेव्हा काढतो तेव्हा आपल्या घरामध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जा येत असते, सकारात्मक प्रसन्न वातावरण आपल्या घरामध्ये राहतं। त्यासोबतच लक्ष्मीची कृपा सुद्धा आपल्या घरावरती कायम राहते। त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने स्वस्तिक काढायचं आहे। आता त्यानंतर दुसरं स्वस्तिक जे आहे तर ते आपल्याला आपल्या जे देवघर आहे तर त्या देवघरामध्ये आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे। देवघरामध्ये स्वस्तिक काढताना तुम्ही तांदळाच्या राशीचं काढलं तरी सुद्धा चालेल किंवा तुम्ही कुंकवाने काढलं तरी सुद्धा चालेल। आता हे कसं काढायचं आहे, जर तुम्ही कुंकवाने स्वस्तिक काढत असाल तर ते तुम्हाला तुमच्या देवघराच्या मागच्या साईडला म्हणजे त्या भिंतीवरती देवघराच्या मागच्या भिंतीवरती तुम्हाला हे स्वस्तिक काढायचं आहे। ज्या ठिकाणी आपण देव ठेवतो तर त्याच्या मागच्या बाजूला एक्झॅक्ट आपल्याला हे स्वस्तिक काढायचं आहे आणि तुम्ही जर तांदळावरती हे स्वस्तिक काढणार असाल तर ते तांदळाचं स्वस्तिक जे आहे तर ते तुम्हाला तुमच्या देवघराच्या समोर काढायचं आहे।
आणि या ज्या स्वस्तिकाला आपल्याला हळदी कुंकू वगैरे लावायचं आहे, फूल अर्पण करायचं आहे, पूजा देखील करायची आहे। मग तुम्ही जे उंबरठ्यावरती स्वस्तिक काढलेलं आहे किंवा तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती तुम्ही जे स्वस्तिक काढलेलं आहे तर त्यावरती सुद्धा आपल्याला हळद कुंकू वाहायचं आहे आणि त्यासोबत त्याची आपल्याला पूजा सुद्धा करायचं आहे, फूल सुद्धा आपल्याला अर्पण करायचं आहे। त्यानंतर आता यानंतर पुढचं स्वस्तिक जे आहे तर ते तुम्हाला तुमच्या तुळशीजवळ काढायचं आहे। प्रत्येक शुक्रवारी तुळशीजवळ आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे, कुंकवाने तुम्हाला हे स्वस्तिक काढायचं आहे। तुमची जी तुळशीची कुंडी असेल किंवा तुमच्याकडे तुळशीचं वृंदावन असेल तर त्यावरती तुम्हाला एक कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे। तर हे तुम्ही स्वस्तिक दर शुक्रवारी काढलं तरीही चालेल, म्हणजे तुम्ही एका शुक्रवारी काढायचं आहे आणि 8 दिवसांनी पुढच्या शुक्रवारी तुम्हाला ते स्वस्तिक पुसून टाकायचं आहे आणि परत एक नवीन स्वस्तिक याच पद्धतीने काढायचं आहे। किंवा तुम्ही हे स्वस्तिक रोज काढलं तरीही चालेल, पण तुम्हाला रोज जमणं शक्य नसेल तर तुम्ही मग प्रत्येक शुक्रवारी न विसरता आवर्जून हे स्वस्तिक तुमच्या तुळशी वृंदावनावरती काढायचं आहे। तर अशा पद्धतीने तुळशी वृंदावनावरती आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे, त्याला सुद्धा आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, एक फूल अर्पण करायचे आहे, त्याची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे। आपण हे स्वस्तिक शुक्रवारच्या दिवशी या जर ठिकाणी तुम्हाला सांगितलेल्या ठिकाणी जर तुम्ही काढलं तर तुमच्यावरती माता लक्ष्मी, तुमच्या घरावरती माता लक्ष्मी ही खूप प्रसन्न होते, तिचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो। आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करते आणि प्रवेश केल्यानंतर ती आपल्या घरामधून कधीही बाहेर जात नाही, आपल्या घरामध्ये ती अखंड स्वरूपामध्ये राहते आणि त्यामुळेच आपल्या घरामध्ये कधीही पैशाची कमतरता भासत नाही। आपण जे कष्ट करत असतो, मेहनत करत असतो तर त्याचं आपल्याला योग्य ते फळ प्राप्त होतं आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते, लक्ष्मीमध्ये वाढ होत असते। आपल्या घरामध्ये आलेली लक्ष्मी कधीच बाहेर जात नाही आणि आलेली लक्ष्मी कधीच कमी होत नाही, इतकं महत्त्व या स्वस्तिकाला असतं आणि त्यामुळे शुक्रवारच्या दिवशी आपण जर हे उपाय केले तर अतिशय उत्तम राहतं। आता यानंतर अशी एक वस्तू सुद्धा आपल्याला अर्पण करायची आहे, तर ती म्हणजे तुपाचा दिवा। शुक्रवारी आपल्याला तुळशीजवळ शुद्ध गाईच्या तुपाचा हा दिवा आवर्जून लावायचा आहे। जेव्हा आपण देवी देवतांना प्रसन्न करण्यासाठी तुपाचे दिवे लावतो किंवा तुपाचे दिवे वापरतो तर त्यावेळेला आपल्यावरती देवी देवता आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या मनातील प्रत्येक इच्छा सुद्धा पूर्ण करत असतात। त्यामुळे जेव्हा तुम्ही दिवा लावणार आहात मग हा दिवा तुम्ही सकाळी लावू शकता किंवा संध्याकाळी लावला तरी सुद्धा चालेल। दिवा तुम्हाला हा तुपाचाच लावायचा आहे तुळशीजवळ आणि त्यामध्ये तुम्हाला एक वेलची सुद्धा आवर्जून टाकायची आहे। माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी वेलची ही अतिशय प्रभावी ठरली जाते आणि म्हणूनच एक वेलची आपल्याला आवर्जून या दिव्यामध्ये टाकायची आहे। तर अशा पद्धतीने तुमच्यासोबत मी 2 उपाय शेअर केलेले आहेत, तर हे उपाय तुम्ही उद्याच्या दिवशी नक्की आवर्जून करा। हा उपाय तुम्ही उद्या सकाळी करू शकता, संध्याकाळी करू शकता, तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला हा उपाय एक नक्की करायचा आहे। तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।